केलं ते आपला सर्वांचे मार्गदर्शक जयवंतराव पाटील, अशोकराव यशवंत पाटील, सुभाषराव बंडाळवल, संभाजीराव सुर्वे, ॲडव्होकेट सतीशराव पाटील, अनंतराव पवार यांनी प्रास्ताविक केलं ते ॲडव्होकेट मानसिंगराव पाटील, महादेवराव पवार, भास्करराव कुलकर्णी, त्याच पद्धतीनं संभाजीराव ढोबल बापू, सुभाषराव घोडके नाना, माजी नगरसेवक दादाभाई सुतार, ॲडव्होकेट सतीशराव पिसाळ, आप या पक्षाचे अध्यक्ष आपले ॲडव्होकेट जाधव, जगन्नाथ माने अप्पा, चंद्रकांत जाधव, बाबासाहेब भोसले, सुरेश पवार, शाहजी डुबा, नंदकुमार पटाणे, पोपटराव सोळंके, सुहास पवार, बंडोबा बजावकर, अरुणराव शंकर पाटील, राजेंद्र डुबल, वसंतराव पाटील गोळेश्वरकर, शिवाजीराव कदमप्पा, प्रमोद बेर्डेकर, मारुती गोडपुडे, शिवाजीराव पांडुरंग पवार, आमिर मुल्ला, शामराव शिंगणभाऊ, प्रमोद पवार, सुभाष जगताप, विकास आनंदराव पाटील, चंद्रकांत कदम, दिलीप मोहनराव पाटील, ॲडव्होकेट विद्याधर साळुंके, सौ मीना पाटील, सुनीता अरुणा जाधव, सौ शालन पाटील, सौ सुशीला पाटील, उपस्थित सर्व कराड शहर आणि परिसरातले सर्व उपस्थित सभासद, शेतकरी, तरुण कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनी, आपल्या कारखान्याची येत्या 5 एप्रिल मतदान होते आणि त्या निमित्ताने इथं आपण ही आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर इथे बैठक आहे होती. त्याचा उल्लेख ॲडव्होकेट सतीश पिसाळने केला की 31 जानेवारीला आपण सुरुवातीला एक मेळावा घेतला आणि नंतरच्या काळामध्ये गावोगावी प्रचार करायला सुरुवात झाली. आज होणाऱ्या पाडव्याच्या उद्या येणाऱ्या ईदच्या सर्वांना मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. या निवडणुकीच्या निमित्तानं मी कराड गटामधून उमेदवार उभा आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पिढी पाण्याचा प्रमुख या नात्याने काम करतो. मला उमेदवार या नात्यानं आपल्या सर्वांना भेटणं हे क्रमप्राप्त आहे. खरं तर घरोघरी किंवा आपापल्या वॉर्डामधून भेटणं अपेक्षित आहे, परंतु आपलं कार्यक्षेत्र फार मोठं आहे. 191 गावाचं कार्यक्षेत्र आहे आणि 5 तालुक्यामध्ये हे सर्व पसरलेलं कार्यक्षेत्र आहे आणि त्यामुळं थोडंसं एकत्र आपल्याला बोलावं लागलं तरीसुद्धा आपण वर्षाचा हा सण असताना मोठ्या संख्येनं आला त्याबद्दल आपल्याला सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या सह्याद्री कारखान्याची स्थापना ही आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून झाली आणि त्या काळामध्ये कराड दक्षिणमध्ये एक कारखाना होता, कराड उत्तरमध्ये असावा अशी अनेकांची मागणी होती. कराडचं आणि सह्याद्री कारखान्याचं एक आगळेवेगळं नातं आहे. कारण मूळ पहिली जी सभा झाली की ज्या सभेमध्ये संचालक मंडळ निवडण्यात आलं ती सभा कराड नगरपालिकेच्या आतल्या व्यासपीठावर झाली आणि त्या सभेचे अध्यक्ष होते दादासाहेब जगताप साहेब होते आणि सर्वानुमते आदरणीय पी.डी. पाटील साहेबांची या संचालक मंडळामध्ये प्रमुख या नात्याने निवड झाली आणि मग तेव्हापासून आपल्या कारखान्याच्या शेअर विक्री इतर कामाला सुरुवात झाली. पुन्हा प्रश्नाला ऑफिस कुठं करायचं तर ऑफिस हे आपल्या कराड नगरपालिकेची जी मुख्य इमारत आहे त्यामध्ये जे तलाठी ऑफिस होतं त्याच्या शेजारी जिथं आपलं प्रीतिसंगम सहकारी पाणी पुरवठ्याचं ऑफिस होतं तिथंच आपल्या कारखान्याचं लहान जागेमध्ये ऑफिस होतं आणि तिथून या सर्व एकंदर घडामोडी या घडत गेल्या शेअर कॅपिटल जमा करणं, शेअर गोळा करणं अशा प्रकारची कामं केली. तिथंच बऱ्याचशा चर्चा झाल्या आणि त्यामुळे कराडचं आणि या एकंदर कारखान्याचं एक वेगळं नातं हे निश्चित आहे. पहिला हंगाम आपण घेतला
तो 74 साली घेतला आणि त्या वर्षी ऊसाची नोंद ही होती 3,395 हेक्टर नोंद. मी आकडे आपल्याला का सांगतोय तर त्या काळामध्ये 5 तालुके घेण्यात आले. का घेण्यात आले तर त्या काळामध्ये कारखाने विशेष नव्हते आणि जे काही कारखाने स्वतःच्या भागात निर्माण झाल्याशिवाय शेतकरी ऊस लावण्याची भूमिका कधी घेतो. आणि त्यामुळं सुरुवातीला 3,395 हेक्टर नोंद होती. 1,58,000 क्रशिंग झालं. दुसऱ्या वर्षी 3,875 हेक्टर नोंद झाली. 2,234,000 टन एवढं त्या ठिकाणी गळीत झालं. 2 लाखाचं उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर आदरणीय चव्हाण साहेब आले आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की भविष्याचा विचार करता कारखान्याची विस्तारवाढ करणं गरजेचं आहे. भले त्यामध्ये अडचणी येतील परंतु हा निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे. हे चव्हाण साहेबांनी 8 मे 76 त्या ठिकाणी सांगितलं. तिथं लिहून ठेवलं. म्हणजे एवढी दूरदृष्टी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांची होती. मग कालांतरानं हा 1250 टनाचा कारखाना 2,500 मेट्रिक टनात झाला, पुन्हा 5,000 टनात झाला, पुन्हा 7,500 टनात झाला. आता या 50 वर्षाच्या काळामध्ये ऊस वाढत किती गेला तर ऊस हा वाढत 22,000 हेक्टरपर्यंत गेला. हे सर्व 50 वर्षाचा आकडे आपल्या पुढे ठेवू इच्छित नाही, पण एक 2 वर्ष असे ती सांगतो की 22वा गळीत हंगाम आपला हा 95-96 साली झाला आणि त्यावेळी 18,513 हेक्टर नोंद होती. आपण गळीत केलं 12,50,748 क्विंटल त्या ठिकाणी गळीत केलं आणि 251 दिवस कारखाना चालला. 8 जुलैपर्यंत चालला. म्हणजे हे सहकारामधले कारखाना असल्यामुळे एवढा काळ कारखाना चालू शकतो. पुन्हा सातत्याने ऊसाची नोंद वाढत गेली. पण विशेषतः एक दुसरं एक वर्ष असं आहे की 13-14 वर्षाच्या अगोदर जर आपण बघितलं तर हेक्टरी उत्पन्न हे 100 टनाच्या खाली होतं. पण 13-14 सालापासून हे उत्पन्न 103 टन, कधी 109 टन, कधी 108 टन, 114 टन, 101 टन, 117 टन, 100 टन, 119 टन, 106 टन, 112 टन असं गेल्या वर्षी झालं. म्हणजे ऊसाचं क्षेत्र वाढलं त्याचप्रमाणे हेक्टरी उत्पन्न वाढायला लागलं. आता आपण परवाही बघितलं असेल की AI नावाची टेक्नॉलॉजी नवी येते आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये एक असं आहे की साधारणपणे असा अंदाज आहे की सर्वसाधारण पवार साहेबांचा दृष्टिकोन असा आहे की 125 टनाच्या पुढं उत्पन्न झालं पाहिजे. आणि मग एवढं उत्पन्न झालं तर मग ऊसाचं गळीत कसं करायचं हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी असतो. आणि मग त्यासाठी पण विस्तार करणं गरजेचं आहे. आपण सातत्याने प्रयत्न केला. 14 ते 21च्या काळामध्ये भाजप सेनेचं सरकार आलं. त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी विस्ताराला परमिशन मिळालं नाही. 19 साली विशेषतः मला आमदार म्हणून पुन्हा संधी मिळाली. आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या राज्याचं सहकार व पणन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी दिल्यानंतर मग आपल्या कारखान्याच्या विस्तारवाढीच्या फाईलवर मी स्वतः सही केली आणि मग टप्प्याटप्प्याने कामकाज सुरू झालं. आपण एक DPR तयार केला, म्हणजे प्लॅन एस्टिमेट तयार केलं आणि ते तयार केल्यानंतर तिथं ज्यावेळेस आपण स्टेट लेवल परचेस कमिटी म्हणजे राज्यस्तरीय एक कमिटी असते. आता अनेक लोकांना हे माहीत नाही की एखाद्या कारखान्याची विस्तारवाढ करायची असेल तर त्यासाठी त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची उपलब्धता ही लागते आणि स्वतःची लागते. असं रेकॉर्ड दाखवता येत आहे की 50 किलोमीटर मला ऊस येणार आहे, तिकडून ऊस येणार आहे असं त्या ठिकाणी नसतं. स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची उपलब्धता, त्या कारखान्याची आर्थिक शिस्त, त्याचप्रमाणे त्या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये घेतलेलं कर्ज फेडण्याची पत आहे का हे पाहिलं जातं आणि मग विस्तारवाढीचा निर्णय होतो. हा असा उगीच सहजासहजी त्या ठिकाणी होत नाही आणि सर्व आर्थिक निकषामध्ये आपण असल्यामुळे आपल्याला परमिशन मिळाले. रशियाने युक्रेनचं युद्ध आलं आणि त्यामध्ये स्टीलचे दर वाढले. मग आपल्याला DPR बदलावं लागला, प्लॅन एस्टिमेट बदलावं लागलं आणि ते बदलून पुन्हा आपण
स्टेट लेवल परचेस कमिटी किंवा राज्यस्तरीय कमिटीकडे गेलो आणि मग तिथं हा निर्णय घेण्यात आला. दुर्दैवानं आपण जर बघितलं तर दुर्दैवानं असं घडलं की 23 मे 23 रोजी एक मोठं वादळ झालं आणि नेमकं ते कारखान्याच्या एका विशिष्ट भागामध्ये झालं. पूर्वेकडून वादळ आलं आणि साधारणपणे जे स्ट्रक्चर उभं केलं होतं, शेड उभं केलं होतं, ते शेड त्या ठिकाणी जवळजवळ 20% शेड त्या ठिकाणी कोलॅप्स झालं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनेक संकटावर मात करून आपण यावर्षी ते काम अंतिम टप्प्यामध्ये नेलं. बॉयलरचं ट्रायल त्या ठिकाणी घेण्यात आली, त्यामध्ये एक लहानसा अपघात झाला हे त्यानंतर मी सांगतो. आता मी तुम्हाला, आपण कराडकर आहात, सर्व जाणकार आहात, सुज्ञ आहात. मूळ जो कारखाना आहे त्याचे जो फायबरायझर आहे म्हणजे जिथं उसाचा बारीक भुगा केला जातो, ज्या मिल आहेत, ज्या मिलमधून त्या ठिकाणी उसामधला जास्तीत जास्त रस काढला जातो, ते सगळं करत असताना त्याला स्टीमच्या म्हणजे वाफेच्या साहाय्यानं, टर्बाईनच्या साहाय्यानं फिरवलं जातं. आणि मग त्यामध्ये काय होतं की त्यामध्ये त्याची इफिशियन्सी कमी असते, मोडतोड जास्त होते. ही पूर्वीची टेक्नॉलॉजी आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की 10-12 वर्षामध्ये तर अनेक कारखाने हे मोठा बॉयलर घेतात, त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये वीज तयार केली जाते टर्बाईनच्या सहाय्याने आणि त्या विजेच्या आधारे हे फायबरायझर आणि या मिल फिरवलं जातं. मग आता आपला जो फायबरायझर आहे तो त्याला 1500 HP 2 मोटर 2 बाजूला आहेत, तो फिरवला जाईल आणि तो फिरवल्यानंतर त्याचा उसाचा बारीक भुगा होईल. नंतर 5 मिल आहेत, त्या 5ही मिलमध्ये तिथं आपण इलेक्ट्रिक ड्राईव्ह घेतला म्हणजे इलेक्ट्रिक मोटर आहे आणि त्यामुळं कमी मोडतोड होऊन किंवा नुकसान न होता आवाज कमी होऊन ऊसामधली जास्तीत जास्त रस हा त्या ठिकाणी काढला जाईल. अतिशय स्मूथपणे त्या ठिकाणी ते काम चालणार आहे आणि त्यामुळं गणित चांगलं होणार आहे. पुढं शेजारी बाउलिंग हाऊस आहे ते आधुनिक आहे, तिथं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. नंतर शुगर ग्रेडर आहे आणि हा पूर्ण नवीन प्लॅन्ट आहे. जुना जो आपला प्लॅन्ट आहे तो 2,500 टनाचा एक प्लॅन्ट आहे आणि दुसरा जो 5,000चा होता तो आपण 7,000 टनापर्यंत केलेला आहे. आणि मग 2,500चा प्लॅन्ट जो आहे तो 74 सालचा तो आपण बंद ठेवणार आहोत, त्याचे बॉयलर बंद ठेवणार आहोत. आणि शेजारी जो आपण 95 जो 5,000 टनाचा टाकला तो 7,000 चालतो, तो प्लॅन्ट, तो बॉयलर चालू ठेवणार आणि हा नवीन प्लॅन्ट आपण चालू करणार आहे. आपल्याला आता कृषी लायसन्स आपण घेतले 11,000 टनाचे घेतलेलं आहे. आज सगळ्यात मोठा प्रश्न काय, मी जवळजवळ 80-85 गावामध्ये भेट दिल्या. आता अलीकडच्या काळामध्ये सभेत बोलतोय, पण त्याच्या अगोदर प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांना आवाहन केलं की आपले प्रश्न काय ते सांगा. तर 99% प्रश्न हे आहेत की आमचा ऊस लवकर झाला नाही आणि मग त्याला उपाय केला. शेवटी हा प्रश्न काय निवड सयाजी कारखान्याचा नाही, हा अजिंक्यतारा कारखान्याचा प्रश्न आहे, किसनविल कारखान्याचा प्रश्न आहे, राजाराम बापू सहकारी कारखान्याचा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे आपण पहिलं वारणा सहकारी कारखान्याचा प्रश्न आहे, कृष्णा सहकारी कारखान्याचा प्रश्न आहे. कारण अलीकडच्या काळात आपण बघतो पूर्वीचे शेतकऱ्यांना आठवत असेल की अडसाळी लागवड करायची म्हणजे फार कसरत व्हायची. पावसाळ्यामध्ये लागण करायची आणि ती लागण तिथं करत असताना तिथं मग पाऊस पडला तर लागण बऱ्याच ठिकाणी डोळे उगवायचे नाही आणि मग हे अडसाळीची झंझट नको म्हणून शेतकरी लागण करत होते. पण अलीकडे शिवारामध्ये बऱ्याच शिवारामध्ये बऱ्यापैकी रस्ते झालेले आहेत, त्याचप्रमाणे पाणंद रस्ते झालेले आहेत आणि ऊसाची 3 डोळ्याची कांडी लावण्यापेक्षा रोप वाटिकेमधून रोपं आणायची लागण करण्याचा ट्रेंड हा वाढलेला आहे. आणि मग आपण एखाद्या नर्सरीवाल्याला फोन करतो की बाबा असं असं तुमच्या रोप आहेत काय 86 रुपये 32 तो सांगतो आहेत किती एकरासाठी पाहिजे, आपण सांगतो 1 एकर 1.5 एकर 2 एकर काय असेल ते, पण केव्हा पाहिजे. आणि मग ती तारीख आपण सांगितलं तो म्हणतो की तुम्हाला लावून द्यायची व्यवस्था करू. आणि त्यामुळे साधारणपणे आज आपण बघितलं की 7,500 हेक्टरच्या दरम्यान 1 ते 15 जूनपर्यंतची लागवड होती. काही लोक तर मे मध्ये लावतात पण तारीख जूनची त्या ठिकाणी घेतात.
आणि त्यामुळं अडचणीचा प्रश्न हा मोठा उभा राहिलेला आहे आणि त्याला पर्याय म्हणून आपली विस्तार वाढ करणं हे क्रमप्राप्त होतं. त्यासाठी आपण हा निर्णय घेतला. थोडा उशीर झाला गोष्ट खरं. आपण जरी 11,000 टनाचं लायसन घेतला असेल तर त्याच्या 110% म्हणजे साधारणपणे 12,000 टनाचं गणित चाललं पाहिजे आणि तेवढं गणित चालण्यासाठी 13,500 टन ऊसाचं गणित केलं पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था ही आपण करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आपण जे पोल्युशनचं जे लायसन असतं म्हणजे प्रदूषणाचं जे लायसन असतं ते आपण 13,200 टनाचं घेतलेलं आहे. म्हणजे अगोदर प्रयोजन केलं आहे की भविष्यामध्ये ऊस जेवढा वाढेल तेवढ्या प्रमाणामध्ये त्याची त्या ठिकाणी गणित करण्याची आपण त्या ठिकाणी व्यवस्था ही केलेली आहे. त्याच पद्धतीने आपण उच्च दराची परंपरा कायम ठेवलेली आहे. आपण सर्व जाणता. त्याच पद्धतीने वजन काठे आपल्या अचूक आहेत. मध्यंतरी साखर मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक ठेवली, आपण आपल्यावर टीका झाली, पण ती साखर विकल्यानंतर आपल्याला एवढा प्रचंड दर दिला की त्यावेळेस 2829 रुपये हा ॲव्हरेज महाराष्ट्रात दर होता. अशा वेळेला 3260 एवढा दर आपण त्या ठिकाणी दिला. आपली मूळची डिस्टरी आहे ते 50,000 लिटरचे ते पूर्वी केव्हाच कर्जमुक्त झालेले आहे. नवीन केंद्र सरकारने त्या ठिकाणी एक योजना आणली की ज्यांना त्या ठिकाणी इथेनॉल तयार करायचं आहे त्यांनी जर इथेनॉल तयार केलं तर त्यासाठी असलेलं जे व्याज आहे त्या व्याजामधलं निम्म व्याज हे केंद्र सरकार सहन करेल आणि निम्म व्याज राज्य सरकार निम्म व्याज कारखान्याने सहन करायचं. आणि त्याप्रमाणे 1,00,000 लिटरचा इथेनॉलचा प्रकल्प आपण टाकला. गेल्या वर्षी तो चालला, त्याच्या आदल्या वर्षी आपले ट्रायल झाले. त्याचे एकंदर DPR म्हणजे प्लॅन एस्टिमेट जे होतं नॅशनल फेडरेशनने केलं ते 132 कोटी 22 लाख रुपयाचं होतं. आपण तो प्रकल्प उभा केला 124 कोटी 4 लाखामध्ये आपण उभा केला. म्हणजे 8 कोटीची तिथं बचत केली आणि आतापर्यंत आपण त्याची कर्जाची परतफेड 35 कोटी आणि 40 लाख कोटी केली आहे. म्हणजे 3 वर्षामध्ये हा प्रकल्प नील करायचा आहे. कर्ज कुणाला मिळतं, ज्याची पत आहे ज्याची ऐपत आहे त्याला त्या ठिकाणी कर्ज मिळतं आणि त्यामुळं या प्रकल्पातून आपल्याला चांगल्या प्रकारचा दिलासा मिळाला आहे. पुढच्या वर्षीपासून या वर्षी आता 55 लिटरची डिस्ट्री आपण बंद केली कारण आपल्याला बोलायचं येत नव्हतं, पण पुढच्या वर्षीपासून 50,000 लिटरची जी डिस्ट्री RSCA करण्याची आणि हे 1,00,000 लिटरचं जे इथेनॉल होतं ते इथेनॉल आणि जर केंद्र सरकारनं सांगितलं की तुम्हाला इथेनॉल करता नाही तर RSCA अशा प्रकारचं काम हे आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे पुढच्या वर्षी साधारणपणे 1,50,000 लिटर म्हणजे त्याच्या दसपट अधिक म्हणजे 1,60,000च्या दरम्यान आपण हे प्रोडक्शन आपलं तयार होणार आहे. दर दिवसामध्ये ते प्रोडक्शन त्या ठिकाणी तयार होणार आहे. त्याच पद्धतीने आपण जी विस्तार वाढ केली ती विस्तार वाढ करत असताना त्या ठिकाणी आपण एक नवीन टेंडर उभा केला ज्याची माहिती आपल्या सर्वांना दिली. आता काय झालंय की थोडंसं नाही म्हणलं तर आपल्या कारखान्याने सातत्यानं एक दराची परंपरा कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की माझ्याबद्दल बोललं जातं की हा कोणाचा ऐकत नाही, निर्णय स्वतःच घेतो. बाहेरचे लोक म्हणतात, आपले लोक म्हणत नाही. बऱ्याच लोकांचं काय म्हणणं असतं की तुम्ही या आपण दर ठरवू. मी त्यांना काय सांगतो की बाबा माझा जो निघेल तो मी देतो ना, मी तुमचा निघेल तो तुम्ही द्या. पण बऱ्याच लोकांचा प्रयत्न असतो की आपण एका पातळीवर कुठे यावं. माझं काय म्हणणं असतं जर माझ्या कारखान्यामध्ये बचत होत असेल, चांगल्या प्रकारचं काम कर्मचारी अधिकारी करत असतील, आम्ही चांगलं लक्ष देऊ असतो तर कशासाठी आपण त्या ठिकाणी मागं राहायचं. म्हणून नेहमी आपण उच्च दराची परंपरा ठेवलेली आहे. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर आम्ही काय सांगतोय की साधारणपणे 11,000 टनाने कारखाना चालवायचा, त्याच्या 110% म्हणजे 12,000 टनाने चालेल. आणि त्यासाठी आपण कर्ज उभं केलं. कर्ज घेत असताना सुद्धा तिथं बँकाचे निकष असतात आणि त्या निकषाप्रमाणे कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं आणि मग आपल्याला कर्ज उपलब्ध करून दिलं. आपला साधारणपणे जी कॉस्ट आहे ती कॉस्ट साधारणपणे एस्टिमेट जे DPR नुसार आहे ते 448 कोटी 21 लाख आहे. आता विरोधी बाजूकडून प्रचार केला जातो की 750 कोटीचं कर्ज यांनी घेतलेलं आहे.
आमचं म्हणणं एवढं कर्ज आहे, एवढं जर भीती घालताय तर कशाला इकडे वाकड्याने जर बघताय? तुमचा उद्योग तुम्ही बघा त्या ठिकाणी, आम्ही सक्षम आहोत त्या ठिकाणी. आता एक तुम्हाला सांगतो की 448 कोटी 31 लाखाचं आपलं DPR म्हणजे एस्टिमेट त्या ठिकाणी. प्रत्यक्ष आपण आतापर्यंत खर्च किती केला आहे? तर 384 कोटीचा आपण खर्च केला आहे. म्हणजे अजूनही 100% कर्ज घेतलं नाही, आपला प्लॅन जवळजवळ पूर्ण झालेला आहे. मध्यंतरी बॉयलर आपण चालू केला, त्या बॉयलरच्या टेक्निक प्रमाणे साधारणपणे त्या बॉयलरमध्ये जी काही गंज असतो किंवा बर असते ती तिथं मोठ्या प्रमाणामध्ये स्टीम तयार करून ती हवेमध्ये सोडली जाते. त्याला ब्लो म्हणजे बाहेर करणे, बाहेर स्टीम सोडणे असं म्हणतात. आणि साधारणपणे 25 वेळा ती हवेमध्ये सोडली जाते आणि 16 वेळा ती हवेमध्ये सोडली. साधारणपणे 10-12 वेळा सोडल्यानंतर त्या साईनची पाईपलाईन स्टीलची प्लेट आत लावली जाते, 3 बोटाची प्लेट असते. आणि मग एकदा तो ब्लो झाला, 2दा ब्लो झाला की ते खोडून बघितलं जातं. त्या स्टीलच्या प्लेटवर जर बर आलं असेल तर याचा अर्थ समजायचा की अजून बॉयलरमध्ये त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा बर आहे. मग ती जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत मग ती स्टीम टर्बाईनला जोडायची नाही, कारण टर्बाईन हा अतिशय नाजूक प्रकार आहे. आणि मग तिथून त्या ठिकाणी वीज तयार करायची आणि आपला फायबरायझर वीज चालवायची, अशा प्रकारची योजना आहे. आपण जो टर्बाईन घेतलाय तो 18 मेगावॅटचा घेतलेला आहे. आपल्याला जे आता वीज लागणार ती 12 मेगावॅट लागणार आहे आपल्या या नवीन प्रकल्पासाठी. आणि नवीन प्रकल्पासाठी तिथं तेवढे वीज आपण घेत असताना 6 मेगावॅट शिल्लक राहील. ती काय शिल्लक ठेवते? तर भविष्यामध्ये जो आपला टेक्सनाईक होता जो प्लॅन्ट सुरू आहे 7-7.5 हजार टनाने, तो आता टर्बाईनच्या सहाय्याने फिरवला जातो. आणि भविष्यामध्ये आपण त्याला इलेक्ट्रिक ड्राईव्ह बसवायचे आहे, इलेक्ट्रिक मोटर बसवायचे आहेत की जेणेकरून ते 7,000चं क्रशिंग हे 9,000पर्यंत जाईल. कारण एक लक्षामध्ये घ्या की दिवसेंदिवस हेक्टरी उत्पन्न वाढत चाललेलं आहे. महाराष्ट्राचा चांगली शेती येते, त्या नवीन टेक्नॉलॉजी येत्या आणि त्यामुळं गळीत करणे मोठं आव्हान आहे. पूर्वी कसं होतं, आपण क्रिकेट सगळेजण जाणता, क्रिकेटची कसोटी 5 दिवस चालवायची. आता कसोटी पण बघत नाही, आता 20-20 बघतात. त्यामुळे आता कारखाने हे कमी वेळामध्ये जास्त गळीत करणं याकडे सर्वांचा कल आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतोय की अनेक खाजगी कारखाने हे जर बघितले तर त्यांनी स्वतःची विस्तार वाढ मोठ्या प्रमाणात केली आहे. सहकाराला काही नियम असतात त्यामुळे वेळ लागतो, पण पुढच्या वर्षीपासून हा प्रश्न तिथे येणार आहे. आणि कर्जाच्या बाबतीमध्ये साधारणपणे अजूनही कर्जाची परतफेड सुरू झाली आहे. 7 वर्षाचा पिरियड आहे आणि 7 वर्षामध्ये त्याची परतफेड केली जाणार. आता आपली ही जी प्रतिसंगम पाणी पुरवठा असेल किंवा गोकाक योजना या जवळजवळ 50 वर्षाच्या पूर्वी इथं झाल्या. मी परवा चरेगावला होतो आणि तिथं मी सहज लोकांना कर्जाची भीती घातली जाते त्याबद्दल सांगितलं. कर्ज कसं आहे, आपण घरासाठी कर्ज घेतलं तर 2 पिढ्याची राहण्याची सोय करतो. एखादा उद्योगधंदा काढला, त्या उद्योगधंद्यातून आपण उपयोग त्याचा त्या ठिकाणी उत्पन्न वाढण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे आपण जर इरिगेशन केलं तर आपलं सहकार्य आहे. पण एखाद्याला 5 HP मोटर घेतली आणि त्याला समजा 5 लाख कर्ज घेऊन विहीर काढली, ती मोटर आणि त्याचप्रमाणे पाईपलाईन केली, पुढचे 35-40 वर्ष त्यातून तो फक्त उत्पन्न घेत असतो. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की चरेगावला मी परवा होतो आणि चरेगावला तिथं गेल्यानंतर मी तिथं बोलता बोलता तिथल्या सचिवांना विचारलं की आपली योजना पूर्ण होत असताना किती खर्च आला. तर त्याने सांगितले की 2,80,00,000 खर्च आला. आणि पाणी कोयना नदीवरून म्हणजे व्याच्या ढोळातून पाणी आणलेलं आहे. मग त्यांना सांगितलं की यावर्षी माझ्यासमोर आकडे आहेत, त्या आकड्यामध्ये साधारणपणे तिथं असलेले चरेगाव, भवानी माता नगर, खालकरवाडी आणि शीतळवाडी या 3 गावांमधून जो ऊस आला आहे त्याचे आकडे माझ्यासमोर होते. त्याची बेरीज त्यांना मी करायचं आहे. ती बेरीज काय तर त्यांना सांगितलं की सध्या आपण सभासदांना 3204 रुपये दर देतोय, 50 रुपये आपण नंतर देणार आहोत. आणि मग आलेले टनेज त्याला गुणिले 3204 करा. त्या सचिवानं ते केलं आणि 15 कोटी वर काहीतरी आकडा त्या ठिकाणी झाला. मग तरी सुद्धा त्या गावामधला जवळजवळ 30% ऊस बाहेर गेलेला आहे. 30% ऊस बाहेर गेलेला आहे. याचा अर्थ काय होतो की 35 वर्षापूर्वी 2,80,00,000 रुपये खर्च केल्यानंतर प्रत्येक वर्षी
त्या गावाला 20 कोटीपेक्षा अधिकचं उत्पन्न मिळेल. तसं कारखान्याचं आहे. जो खर्च आपण करणार आहोत त्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये पुढच्या 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाचं गळीत हे करण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. हे गळीत करत असताना त्यामध्ये अतिशय स्मूथपणे केलं जाईल. त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचा बॉयलर वापरल्यामुळं बगॅसचं सेविंग होईल. आता बगॅसचा दर मला आठवतंय की एकेकाळी 1 रुपये टनाने आपण घेऊन जावं असं मागं लागत होतो. आज जवळजवळ 2,500 रुपये टनाने बगॅस दिला जातो. आणि त्यामुळे बगॅसचं जे सेविंग होईल त्याच्या माध्यमातून साधारणपणे या नवीन प्लॅन्टमध्ये 9 ते 10 कोटी रुपये मिळतील एवढं उत्पन्न मिळेल. म्हणजे उत्पन्न हे सातत्यानं वाढत जातं. आणि ऊसाची गोष्ट अशी आहे की ऊसाचा कुठलाही भाग वाया जात नाही. रसापासून साखर केली जाते. साखर तयार करत असताना जे मोलॅसेस तयार केलं जातं त्यातून त्या ठिकाणी RACA इथेनॉल तयार केलं जातं. प्रेसमड खत म्हणून वापरलं जातं. राख सुद्धा विकत घेतली जाते. त्याच पद्धतीने स्पेंडवॉश जे आहे ते काही लोक शेतामध्ये टाकतात, माराणा शेती तिथे टाकतात. ते स्पेंडवॉश ज्या टाकीमध्ये साठवलं जातं त्या टाकीमध्ये त्याचा खाली स्लज साठवून राहतो. तो स्लज सुद्धा वीट भट्टी बालक त्या ठिकाणी घेऊन जातात आणि विटेच्या भट्टी रचत असतात त्याला थर देतात. विटेचा कलर चांगला यावा. हे कुठलीही गोष्ट वाया जात नाही. आणि अशा प्रकारची ही इंडस्ट्री आहे. आणि या इंडस्ट्रीमध्ये सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपल्या स्वतःच्या असेल किंवा आपल्या परिसरामध्ये सुद्धा अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झालेलं आहे. कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लिफ्ट इरिगेशन उभ्या झाल्या. 32 लहान मोठ्या लिफ्ट इरिगेशन उभ्या राहिल्या. त्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन निश्चित घडलेलं आहे. आणि ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पी डी पाटील पॅनलला सहकार्य करावं अशी विनंती या निमित्तानं आपला सर्वांना या ठिकाणी करतो. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मग अनबरवाडी धनगर योजना असेल, कनेरचं धरण असेल, उरमुडे असेल, धोम तारी याच्या माध्यमातून सुद्धा पाणी येतं. त्याचाही फायदा होतो. कोयना धरणामधून जे पाणी येतं ते सुद्धा कृष्णीला येतं. कोयना नदी काठला आपण चांगल्या स्कीम केलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं ते चांगल्या प्रकारचं काम आपण केलं आहे. आपण आता 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण एक निर्णय घेतला की आता काय होतं की बऱ्याच सभासदांना कारखान्यावर जाऊन साखर आणणं हे तसं अडचणीचं ठरतं. आणि म्हणून एक निर्णय आपण संचालक मंडळाला घेतलेला आहे की येत्या आर्थिक वर्षापासून आपण सभासदांना त्यांच्या शेअरच्या रूपामध्ये साखर ही गाव पोच मोफत देण्याची घोषणा केली आहे. ही मागच घोषणा केलेली आहे. या आर्थिक वर्षामध्ये अनेक वर्ष शेतकऱ्यांची मागणी होती. त्यामुळे तेही काम त्या ठिकाणी केलं जाईल. ते देत असताना सुद्धा आपण चांगल्या प्रतीची अशी साखर त्या ठिकाणी देणार आहोत. आपण काय साखर कुठली त्या ठिकाणी देणार नाही. कारखान्याची गोडाऊनची क्षमता जवळ 11 लाख क्विंटलची आहे. पूर्वी साखर जास्त झाल्यामुळे आपण रस्त्यावर ठेवली किंवा इमारतीच्या समोर ठेवली, त्यावर टीका झाली. पण पुन्हा ज्यावेळेस साखर विकली त्यावेळेस आपल्याला त्यातून मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि त्यामुळे 32,000 तेवढा दर आपण मिळू शकलो. आणि मग या नवीन विस्तारवाडीमध्ये आपण काय केलंय की वजन काटे नवीन, गव्हाण नवीन, त्याच्या क्रेन नवीन, त्याचा फायबरायझर, त्याच्या मिल नवीन, बॉइलिंग हाऊस नवीन, बॉयलर नवीन, टर्बाईन नवीन आणि 3.5 लाख क्विंटलचं एक आणि 1.5 लाख क्विंटलचं एक असं 5 लाख क्विंटलचं गोडाऊन बांधतोय आपण. ते बांधलेलं आहे म्हणजे ते काम पूर्ण झाले. म्हणजे 11 अधिक 5 16 लाख क्विंटल साखर आपली राहू शकेल अशा प्रकारचं काम आपण त्या ठिकाणी केलं आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं सॅनिटरी आपण तयार केलं. त्याच पद्धतीने ऑक्सिजनचा प्लॅन्ट सुरू करण्यासाठी मदत केली. एक कोरोनाच्या पेशंटसाठी विलगीकरण कक्ष आपण सुरू केला. त्याच पद्धतीनं आपण एक कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर एक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय चालू केलं. तसंच कृषी विद्यालय सुद्धा चालू केलं. आणि त्यामुळं परिसरातल्या मुलामुलींची चांगल्या प्रकारची सोय ही निश्चित झालेली आहे. आपल्या या निवडणुका या खरं तर सर्व पक्षविरोधी होतात. त्याचा अशोकदादाने उल्लेख केला. काँग्रेसच्या अनेक मंडळींनी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि सर्व ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी चांगला निर्णय त्यांनी घेतला. मी काल कडेगाव तालुक्यामध्ये होतो आणि कडेगाव तालुक्यामध्ये काल सभा होती. डॉक्टर विश्वजित कदम हजर होते आणि पृथ्वीराज देशमुख यांचे कार्यकर्ते, संग्राम देशमुख यांचे कार्यकर्ते सर्व उपस्थित होते आणि फार मोठा मेळावा झाला. 2000 लोक त्या ठिकाणी हजर होते. आपले त्या तालुक्यावर मोठ्या प्रमाणात सभा असतात आणि तिथं सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान होणार आहे. अशीच परिस्थिती खटाव तालुका असेल, कोरेगाव तालुका असेल, सातारा असेल, आपला कराड तालुका यामध्ये
थोडंसं काय घडलं की विधानसभेला पराभव झाल्यानंतर काही लोकांना असं वाटलं की कारखान्याकडे जायचं. त्यांच्या कारखान्यात तर 28 रुपये आणि ते म्हणतात की आम्ही 3204 असल्या कारखाने निवडून राहणार. बरं, घेताना सर्वांना ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांना बाजूला टाकलं आणि त्या संघर्षामध्ये 3 पॅनल झाले. मी तुम्हाला खात्री देतो, आता काय लोक म्हणतात की 3 पॅनल तुमचं बरं झालं असं नाही. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, मी तुमचा प्रतिनिधी सांगतो की सह्याद्रीच्या बाबतीमध्ये सर्व कार्यक्षेत्रामध्ये अतिशय चांगली भावना आहे आणि समोर कोणीही आलं काय आलं तर सातत्यानं सभासदांनी पॅनल विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होईल आणि चांगल्या मताला आपल्या पॅनल त्या ठिकाणी मिळेल. आपण विशेषतः कराडकरांनी सुरुवात केली. कराडकरांनी जसं कारखान्याची सुरुवात ही कराड परिसरातून झाली तशाच पद्धतीनं आपण पहिला मेळावा इथे घेतला आणि तिथून खऱ्या अर्थानं गती ही प्राप्त झाली. त्याच पद्धतीनं आपण मैतवारस सभासदाबद्दल काही आरोप केले जातात की ज्यांची प्रकरणं परिपूर्ण अशी आली ती प्रकरणं पूर्वी करण्याची भूमिका आपण घेतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये काही ठिकाणी भाऊ सही देत नाही, बहीण हक्क संरक्षण देत नाही आणि त्यामुळे काही प्रकरणं ही प्रलंबित राहतात. ती साधारणपणे 1196 प्रकरणं आहेत. आता काय झालं की बरीचशी मंडळी ही नवीन ट्रेंड आलाय की मुलं मुली ही पुण्या मुंबईला ठाण्याला नगरला बेंगलोरला असतात, मग त्यांच्याकडे पालक जातात आणि तिकडे गेल्यामुळे इथे शेती कुणी करायची हा प्रश्न असतो. त्यामुळे अनेकांनी शेती दुसऱ्याला दिलेली आहे, त्यामुळे सुद्धा काही शेर राखून राहिलेले आहेत. पण ही प्रकरणं सुद्धा पूर्ण केली जाते अशी खात्री किंवा विश्वास या निमित्तानं देतो. आता विरोधी बाजूकडून काही टीका टिप्पणी केली जाते कर्जाच्या बाबतीत. मी तुम्हाला सांगितलं की 750 हे कर्ज नाही. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो की दुसरं कर्ज एक आहे ते त्याचा आकडा ते आणतात, त्याची गल्लत करतात. कारखान्यामध्ये कसं असतं की साखरेचं एक पोतं उडवलं गेल्यानंतर त्याला राज्य सहकारी बँक आणि जिल्हा बँक एक ठरवते की त्याला एवढी रक्कम द्यायची. त्याचं मूल्यांकन केलं जातं, ॲव्हरेज दर धरला जातो. आणि आता असं आहे की सर्व बँकांनी एका साखरेच्या पोत्याची किंमत ही 34 रुपये धरलेली आहे आणि 3400 रुपये धरल्यानंतर कारखान्याला उपलब्ध करून देत असताना त्याच्या 90% रक्कम दिली जाते, 10% रक्कम व्याजाला ठेवली जाते. आता साखर 3400 जाते का नाही, आता साखर 3600, 3650, 3700 रुपयेपर्यंत साखर केली आहे. आपल्या अलीकडच्या काळामध्ये एमचं प्रमाण जास्त आहे, ते जवळ 30% पुढे आहे आणि एमला तर जवळ 100 रुपयाचा फरक अधिक चालू आहे. त्यामुळे साखर ही साधारणपणे 3600 रुपयाच्या पुढे जाते. पण सरकारनं नियम केलं त्याप्रमाणे 34 रुपये व्हॅल्युएशन केलं जातं आणि मग 10% रक्कम जर त्या ठिकाणी वजा केली बँकेने व्याजासाठी घेतली तर आपल्याकडे पोती आता आहेत गेल्या 23 तारखेला कालच्या 23 मार्चला 9,71,086 क्विंटल साखर आपल्याकडे गोडावली आहे आणि त्याच्यावर आपण 10% वजा जाता आपण जर रक्कम त्या ठिकाणी आपल्याला उचलपात्र रक्कम आहे 297,15,00,000 रुपये. आपण प्रत्यक्ष उचलेल किती 289,15,00,000 आपण उचलले. ही त्यातली रक्कम राहिली. आपल्याकडे इथेनॉल आपण तयार करायला सुरुवात यावर्षी केली, पण केंद्रानं पुन्हा त्यावर बंदी आणली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही RS किंवा ENA घ्या. आणि मग जे इथेनॉल आपण जे दिलं ते 64 लाख लिटर झालं. त्यापैकी शिल्लक आहे 20,74,638 लिटर आपल्याकडे शिल्लक आहे आणि त्याच्या दर आहे 60 रुपये 73 पैसे लिटर आहे. बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत आता होत्या 12,61,00,000 रुपये. त्याच्यावर 1 रुपयाचं कर्ज नाही, ते आपल्याकडे रक्कम एवढी शिल्लक आहे. त्याचप्रमाणे जो अल्कोहोल आहे, जे अल्कोहोल आहे RS ENA त्याचा साठा आहे 22,98,689 लिटर त्या ठिकाणी आहे. त्याचा दर 60 रुपये आहे आणि 60 रुपये दर असताना त्याची किंमत होत्या 13,79,00,000 रुपये होत्या. त्याच्यावर फक्त 2 कोटीचं कर्ज आहे, म्हणजे त्याच्यावर सुद्धा कर्ज नाही. आता 2 दिवस डिस्टरी थोडी बंद आहे, पण अजून एक महिनाभर चालेल. पूर्वी असं होतं कारखाना बंद म्हणजे डिस्टरी बंद, कारण बॉयलर वेगळा नव्हता. आपण या नवीन डिस्टरीमध्ये एक नवीन बॉयलर घेतलेला आहे की ज्या बॉयलरमध्ये बगॅस बरोबर जे स्पेंट वॉश आहे, जे खराब पाणी आहे ते जाळलं जातं आणि त्यामुळे त्या चिमणीमधून जो धूर निघतो तो पांढरा धूर निघतो. बचत काय होते आपली की बगॅसचं सेविंग होतं, मग तो बगॅस आणि मोलाचे शिल्लक आहे. त्यामुळे इथून पुढं जवळ 1 महिनाभर ती डिस्ट्री चालेल आणि दर दिवशी त्याचं उत्पन्न हे 1 लाख लिटरपेक्षा अधिक चालेल आणि त्यामुळं
तोही फायदा आपल्याला भविष्यामध्ये होणार आहे. त्यामुळं कारखाना हा आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम अशा प्रकारचा कारखाना आहे. आपण सर्वांनी आतापर्यंत 6 तारीख सहकार्य दिलं आहे. आता काही प्रचार अपप्रचार त्या ठिकाणी केला जातो. आता सभासदाच्या बाबतीमध्ये एक आहे की आपण जर बघितलं तर सभासद करत असताना आपण ज्यांनी ऊस घातला त्यांनी खातेफोड केली त्यांना त्या ठिकाणी सभासद केलं जातं. मध्यंतरी असं झालं 97च्या दरम्यान त्या ठिकाणी की असं लक्षामध्ये आलं साहेबांच्या की आता कराड शहरामध्ये त्या मनानं तिथं सभासद संख्या कमी आहे. मग आता खाते फोडलं पाहिजे. बरं खाते फोड करायचं म्हणजे तसं त्या ठिकाणी घरात वडिलांना सांगितलं खाते फोड केलं म्हणजे थोडं कशाला माझं पोराटावर करताय. पण सर्वांना विश्वासात घेऊन विशेषतः अशोकभाऊ पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यावेळी काळंगे नावाचे एक तलाठी होते त्यांनी सहकार्य केलं. मग आपले शेती खात्याचे प्रकाश पवार होते दुसरे पवार त्या ठिकाणी होते त्यांनी सर्वांना कन्व्हिन्स केलं आणि मग सभासद संख्या वाढली. आता कोणतरी सांगतं की मी केलं. अरे तू काय केलंस साहेबांनी सांगितलं म्हणून झालं ना त्या ठिकाणी. मला कोणा टीका करून माझा उद्देश नाही. पण शेवटी सभासद करत असताना तो अर्ज संचालक मंडळाकडे तो संचालक मंडळ चेअरमन त्यावर निर्णय घेतात आणि सभासद अधिकचे वाढवण्यासाठी आपण प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यामुळे कराड शहरामध्ये संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपलं मतदान केंद्र हे गणपती परड्यामध्ये आहे आणि तिथं आपल्याला मतदान हे त्या ठिकाणी करायचं आहे. आपल्याला मतदानासाठी येत असताना आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स बँक पासबुक आदी यापैकी कुठली गोष्टी घेऊन आलं पाहिजे. वयोवृद्ध आजारी सभासद आहेत त्यांना आणण्याची व्यवस्था आपण पॅनलच्या मार्फत करणार आहोत. आपण कार्यकर्ते करणार आहोत. फक्त तो मतदार हा त्या कॅम्पसमध्ये आला पाहिजे. त्या कॅम्पसमध्ये आला पाहिजे एवढी आपण दक्षता ही आपण त्या निमित्ताने घ्यावी. त्याच पद्धतीनं मला सर्वच गावामध्ये फिरत असल्यामुळं या कराड शहरामधल्या ज्येष्ठ मंडळी विशेषतः तरुणांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी एक उत्साह निर्माण केलेला आहे. त्यामुळे मला ग्रामीण भागामध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये फिरायला मोकळी चांगल्या प्रकारची मिळाली आहे. आजचा मेळावा 31 तारखेचा मेळावा की आज आपण हा या विभागाला घेतला मेळावा हा यशस्वी होण्यामागे त्या सर्वांचे कष्ट आहेत. त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. एक चांगलं स्पीड आपण निर्माण केलं आहे. उद्या आपण मलकापूर गोळेश्वर आकाशनगर या भागाचा मेळावा घेणार आहोत आणि तिथे अशाच प्रकारचा सर्वांचा पाठिंबा आहे. आपण सर्वांनी या पॅनलच्या पाठीशी एक संघपणे उभं राहणं गरजेचं आहे. आणि मी बघितलं की सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण हे त्या निमित्तानं आहे आणि आत्तापर्यंतच्या निवडणुकीने आपल्या गावानं चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आहे. आपण गेले 1 महिना सातत्यानं फिरून मतदानासाठी सर्वांना ऊन पावसाची पर्वा न करता फिरत आहात. आता उन्हाळा वाढलेला आहे. आता आपल्याला जे अंतिम आता जे आहे ते आपले निवेदन आणि सर्व उमेदवारांचं ओळखपत्र म्हणजे ओळखपत्र म्हणजे त्यांची सर्व माहिती ही घराघरामध्ये समजून सांगून त्या ठिकाणी हा प्रचार आपल्याला करायचा आहे. आपला जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा आणि त्याचप्रमाणे मतदारांची सर्वांची उमेदवारांची ओळखपत्र हे त्या सर्वांच्या पुढे न्यायचं आहे. 21 उमेदवार आपले आहेत. आपण फक्त बघायचं आहे की कब्बशी लक्षात ठेवायची. 21 मतं द्यायचे 21 मोजत बसायचं नाही. फक्त आपण दिसली कब्बशी की शिक्का मारायचा. आता बटन काय भानगड नाही आणि त्यामुळं एक अशा प्रकारचं मतदान करा. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की सर्व ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण त्या निमित्तानं आहे. काही लोक येत आहेत मला आता कळलंय काही ग्रामीण भागामध्ये इथं काही ठिकाणी की मला एक द्या बाकी तुम्हाला द्या सगळ्या कब्बशीला द्या. प्रश्न असा आहे की जर 22 मतं झाली तर मतपत्रिका बाद. त्यामुळे आता त्याला सांगायचं की आपण 6 तारखेला संध्याकाळी भेटू निकाल लागल्यानंतर तोपर्यंत काय तुम्ही आमच्याकडे येऊ नका. आमचं आपलं बरंच चाललंय. त्यामुळे तशा प्रकारचं मतदान आपण सर्वांनी करावं अशा प्रकारची विनंती सुद्धा आपला सर्वांना या ठिकाणी करतो. मला खात्री आणि विश्वास आहे की आपण अतिशय चांगल्या प्रकारचं यामध्ये लीड घेतलेलं आहे. आता थोडीशी टीका टिप्पणी त्या ठिकाणी होत असते. आता व्यक्तीच्या माझ्यावर आरोप करायला काय आरोप आहे का काय आरोप कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये काय भ्रष्टाचार झालाय का तर तशा प्रकारची काही गोष्ट नाही. अनियमितता काय झाली का ती गोष्ट त्या ठिकाणी नाही. मग आता काहीतरी वेगळा आरोप करायचा
मग घराणेशाहीचं आहे किंवा परवा जयवंतदादांनी भाषण केलं पालीमध्ये, काही लोकांना राग आला त्या ठिकाणी. शेवटी एक आहे की सभासद आज जरी कोण नसतं तर उद्या होणारच ना सभासद, आणि शेतकरी मंडळी त्या ठिकाणी आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेवटी सभासद कोण होतो, जो शेती पिकवतो, शेती चांगल्या प्रकारची करतो, तो त्या ठिकाणी सभासद. त्यामुळे अशा प्रकारच्या टीकाकडे दुर्लक्ष करून आपण चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं अशी विनंती आम्ही करतो. आता आपल्या जाहीर सभा सुरू झाल्यात. काल माझी कडेगाव तालुक्यात झाली, आता मसूरला एक होईल, उमरला एक होईल, त्याच पद्धतीने रहमतपूरला होईल, कुसेसावळीला परवा झाली. त्याच पद्धतीनं मग शांता सभा पुढे घ्यायची आहे, प्रश्न त्या ठिकाणी आहे, ती त्या ठिकाणी निश्चित घेतली जाईल. आपण सर्वांनी आपापला भाग सांभाळून आपण सर्वांनी या सभेला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहावं. आणि जी एक ताकद एक निर्माण झाली आहे, ही ताकद निश्चित यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आणि सह्याद्री कारखाना 50 वर्षानंतर एका वेगळ्या पर्वामध्ये जात असताना, आधुनिकतेच्या माध्यमातून जात असताना त्या ठिकाणी पर्याय झाला. आपला नशिबान असं आहे की आपल्या कारखान्याच्या एरियामध्ये जागा ही जवळजवळ 350 एकर जागा, ज्यामुळे आपण नवीन प्लॅन टाकत असताना आपल्याला अडचण कुठल्या प्रकारची आली नाही. जुन्यामध्ये जर आपण बदल करायला गेलो तर प्रश्न काय राहतो की जुन्यामध्ये ते सगळे मॅच होतात असं नाही, आणि त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी करणं आवश्यक असतं. त्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं आपले जे गट ऑफिस आहेत ते 15 गट ऑफिस आहेत. 15चे 15 गट ऑफिसला स्वतःची जागा आहे. असं महाराष्ट्रात कुठेही नाही, असं महाराष्ट्रात कुठेही नाही. आपल्या कारखान्याची जी ॲसेट्स आहे, जी प्रॉपर्टी आहे, ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि आता ठीक आहे, मला ते खोलात जायचं नाही, पण आता कर्ज आहे म्हणतायत, तेवढं कर्ज म्हणतायत, पण कारखान्याची प्रॉपर्टी जर आपण बघितली तर त्याचे व्हॅल्युएशन 11.5 कोटीपेक्षा जास्त त्या ठिकाणी होतं. त्याचा काय आपल्याला इथं कशाला उपयोग होतो, आपल्याला कर्ज उपलब्ध करण्यासाठी होतो. त्या मानाने हे कर्ज घेतलं, हे कर्ज नील केलं जाईल आणि भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा दर दिला जाईल. आपण कराने नेहमी सहकार्य केलं आहे याबद्दल, आणि सर्वांनी गावामधले सर्व राजकीय मतभेद विसरून आपण पी डी पाटील पॅनलला सहकार्य करण्याची भूमिका घेतली, याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संबोधित. जय हिंद, जय महाराष्ट्र.